वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। दुसरा अध्याय 6 ते 10 श्लोकावरचं जे व्हिडिओ होता त्यातलं 7व्या श्लोकाच्या अर्ध्या भागानंतर काही कारणाने ऑडिओ रेकॉर्डच झालेला नाही, म्हणून तो 7वा श्लोक ते 10वा श्लोक असं आपण पुन्हा घेतोय इकडे. तर 7वा श्लोक सगळ्याच अर्थाने महत्त्वाचा आहे. जिकडे आत्तापर्यंत त्या 7व्या श्लोकापर्यंत अर्जुन सगळं स्वतःच्या मनाचं सांगतोय. मी ह्यांना मारणं, गुरु आहेत त्यांना मारणं, माझे नातेवाईक आहेत त्यांना मारण्यापेक्षा मलाच त्यांनी मारलं तर बरं होईल वगैरे सगळं. आणि त्याला तो धर्माच्या बाजूनी त्याच्याबद्दल युक्तिवादही करतोय. आणि मी असं स्वतःच्या भोगासाठी दुसऱ्याला मारलेलं तुलाही आवडणार नाही असं करून आपण जो विचार करतोय त्याला श्रीकृष्णांची संमती आहे असाही तो तिकडे विचार करायला लागलाय. आणि तरीही त्याची जी भक्ती आहे, त्याची जे आत्तापर्यंत मिळवलेलं सगळं ज्ञान आहे आणि श्रीकृष्णांचं सख्य आहे, तिथेही सहवास. समोर श्रीकृष्ण आहेत, वर भगवान शंकर हनुमंत रूपाने ध्वजा सांभाळत आहेत. तर त्यांनीही त्याला कुठेतरी हे लक्षात आलं की हे आपण सगळे जे बडबड केली किंवा बोललो, पण आपली मती आता काही स्थिर झाले नाही, त्यात कार्पण्य दोष आलेला आहे, दैन्य आलेलं आहे म्हणजे. आणि त्यामुळे तो श्रीकृष्णांना शरण आलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये अर्धवट थांबलेली गोष्ट आपण प्रपन्नत्वाबद्दल बोलत होतो. पन्न म्हणजे पडणे, प्रपन्न म्हणजे स्वतःहून पडणे, हे पूर्ण शरणागती आहे. आणि भक्तिशास्त्रात प्रपन्नत्वाला खूप खूप महत्त्व दिलेलं आहे. आपण बघितलं की प्रपन्नत्व ही अशी शिडी आहे की जाताना खाली जाताना दिसते, पण ॲक्च्युली ती वर येते. कारण ये यथां मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहं, जे भगवान पुढे सांगणारच आहेत. त्याप्रमाणे आपण जेव्हा शरण जातो तेव्हा भगवंत पण आपलं सगळं जे आहे ते भक्ताकडे सरेंडर करतो. याचाच अर्थ पूर्ण ज्ञान त्या भक्ताला जातं, पूर्ण ईशत्व त्या भक्ताला येतं. आणि हे आपण संत महात्म्यांच्या चरित्रात पाहतो की जे व्यवहारात चमत्कार वाटतील अशा गोष्टी त्यांच्या सहज संकल्पाने होऊन जातात. याचं कारण ईश्वर पूर्ण त्यांना शरणागत आहेत, कारण ते ईश्वराला शरणागत आहेत. तर ही जी प्रपन्नता आहे ती मिळवण्याकरताच सगळा भक्ती मार्ग आहे. आणि ती एकदा निर्माण झाली की ज्ञान जे आहे ते पूर्ण सद्गुरूंकडनं शिष्याकडे आपोआप ट्रान्सफर होतं. जे भगवंत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितले की ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले आपणासारखे केले अर्जुना, असा काही तो एक ओवी ह्याच्यात आहे की ते आपोआप जातं, म्हणजे त्यांना द्यावं लागत नाही, आपोआप जातं. आपण आधीच्या ह्याच्यात आता हे रेकॉर्डिंग तेवढं न आल्यामुळे हे लक्षात नाही आहे की हे उदाहरण आपण बघितलं की नाही, पण बघितलं असलं तरी परत त्याचा विचार करायला काहीच हरकत नाही आहे की भगवान श्री शंकराचार्य त्यांच्याबरोबर जे भगवान शंकरांचा अवतार आहे त्यांच्याबरोबर श्री विष्णूंच्या अंशावताराने पद्मपादाचार्य, ब्रह्मदेवांच्या अंशावताराने सुरेश्वराचार्य हे सगळे आलेले आहेत. रोज तत्वविचार व्हायचा. भगवान शंकराचार्य काहीतरी ज्ञानात्मक ग्रंथ घेऊन, ब्रह्मसूत्र म्हणा, ब्रह्मसूत्र भाष्य किंवा गीता भाष्य, हे सगळं त्यांच्या या ज्ञानी शिष्यांसाठी त्यांनी केलेले सगळे उपदेश आहेत. तर एकदा असं विवेचन चालू असताना त्यांचा एक शिष्य होता गिरी नावाचा. तर अगदी अशिक्षित, बुद्धीही फार नाही आणि फक्त इतकी निष्ठा गुरूंवर आहे, ते त्यांच्या त्या आश्रमातील मठातील सगळी कामं करायची, सगळ्यांचे छाट्या वगैरे धुणं म्हणा, भांडी धुणं म्हणा, हे
तर एकदा अशी ते त्यांची ज्ञानसत्राच्या वेळ झालेली आहे, सगळे येऊन बसलेले आहेत आणि आचार्य सुरुवात करेनात. तर पद्मपादाचार्य विचारतात की आचार्य सुरुवात करायची का? तर शंकराचार्य म्हणतात, अरे त्या गिरीला येऊन दे. तर पद्मपादाचार्य हसतात आणि म्हणतात, गिरीत आणि ह्या भिंतीत फरक तो काय, म्हणजे तो इतका जड आहे असं ते चेष्टेत म्हणतात. आचार्यांना ते काही तेवढं आवडत नाही आणि त्यांच्या मनात गिरीचा विचार येतो आणि संकल्प झाला तिकडेच. आणि गिरी जे येतात ते जे काही धुण्याचं घेऊन, ते शास्त्र गर्भित असे श्लोक म्हणतच येतात. पूर्ण ज्ञान झालेलं आहे. तिथे बसून ते रोज ऐकायची काही गरज नाही किंवा काही नाही. त्या केवळ एका प्रपन्नत्वामुळे, जो भक्ताभिमानी म्हणतो ना, भक्तवत्सल भक्ताभिमानी, तो भक्तवत्सलता आणि भक्ताभिमान भगवंताचा उमाळून केव्हा येतो, जेव्हा शिष्याची प्रपन्नत्व असतं तेव्हा. पूर्ण त्यांच्यावर अवलंबून आहे. जसं आपण रेकॉर्डिंगमध्ये आलं आहे ते, जसं टिंबेस्वामी महाराजांनी सांगितलं आहे तसं, की दत्त महात्म्यात, की दास जसा मी काय खाईन, काय पिन, काय करीन याची चिंता बाळगत नाही. कारण जे काय करायचे, काय खायचे प्यायचे त्याची सोय पण स्वामी करतो, काय करायचे काय नाही हेही स्वामी सांगतो, याच्या डोक्याला काही चिंता नाही. तर तशी त्या गिरींची वृत्ती आहे आणि त्यामुळे ते ज्ञान आपोआप सगळं ज्ञान त्यांच्या चित्तात ते परावर्तित झालेलं आहे, ट्रान्सफर झालेलं आहे. तर हे जे प्रपन्नत्व आहे, तर आता अर्जुन त्या प्रपन्न अवस्थेला आलेला आहे. ही प्रपन्न अवस्था फार कठीण आहे. आपण म्हणू की खूप दुःखाच्या ह्याच्यात लोकांना ईश्वर आठवतो, पण अशीही उदाहरणं आहेत की खूप दुःख झालं की ईश्वरावरचा विश्वास उडणारेही लोक आहेत. त्यामुळे कठीण परिस्थितीमुळे तो प्रपन्नत्व आलंय असंही फक्त म्हणता येत नाही. त्याचं पूर्वसुकृत जागृत झालेलं आहे आणि तो इथे तिथे भटकू नये म्हणून भगवंतानी स्वतःही त्याचं सारथ्य केलं आहे. आणि शिवाय हनुमंतांना, जे त्या प्रपन्नत्वाची साक्षात उदाहरणं आहेत, त्यांना वर ध्वज घेऊन बसवले. आता ध्वज घेऊन बसवायला त्यांना काय ध्वज बाकी कशांनी बांधून ठेवता आला नसता का? पण साक्षात भगवान शिव जे हनुमंत रूपाने आहेत आणि जे भगवान विष्णूंचे, श्री रामरायांचे जे सर्वात जिवलग आहेत असे हनुमंत पण तिथे त्यांना विनंती करून थांबवलेले. यामुळे अर्जुनाचं पूर्वसुकृत जे आहे त्याचा परिणाम म्हणून त्याला ही प्रपन्नता आली. नाहीतर तो मी करणारच नाही असा विरुद्ध दिशेचा अहंकार जर झाला असता तर कदाचित हा उपदेश त्याला झाला नसता. जे मरायचे ते मेले असते, युद्ध व्हायचं झालं असतं. पण अर्जुनाचं कल्याण होणंही आवश्यक आहे. त्यामुळे आपण हाही म्हणू शकतो की पुढे जे भगवान म्हणतायत, ददामी बुद्धियोगंतन तेन माम उपयांती, ते तसं ते बुद्धियोग देण्याकरताची थोडीशी तयारीही भगवंतांनी त्या अर्जुनाला करून दिलेली आहे. आणि त्याची सुरुवात करताना ते आधी क्लैब्य असं त्याला म्हणतात. तिथे थोडासा अर्जुन हल्लेलाच आहे आणि त्याला लक्षात आलं की भगवंताचं म्हणणं आपल्या म्हणण्यापेक्षा वेगळं आहे आणि त्यांनी शरणागतीही पकडून हे म्हटलेलं आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छ्रेयस्सान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. अशी शरणागती अर्जुनांनी पत्करल्यानंतर आता तो म्हणजे उपदेश घेण्याच्या दृष्टीने तयार झालेला आहे. आता उपदेश घेण्याच्या दृष्टीने तयार झाल्यावर आपलं मत मांडायचं नाही असं नसतं. आपलं मत मांडायचं, पण ते तुम्ही सुधारा हे सांगण्यासाठी मांडायचं आहे. म्हणून त्या हिशोबाने अर्जुन पुढे म्हणतोय. कारण माझी अशी स्थिती का झाली आहे तर नाही प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छो क्षणमेन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. तो ते म्हणतात की मला धन धान्य, तो म्हणतोय की
हे आता समोर जे दिसतंय त्याने पृथ्वीचं राज्य शत्रुरहित सगळं धनधान्य समृद्धी सगळी मला मिळाली, देवांचं जरी स्वामित्व मिळालं तरी हा जो शोक आहे इंद्रियांना शोषणारा तो दूर करू शकेल यातलं काही असं मला वाटत नाही. म्हणजे कुठेतरी जो आनंद मला पाहिजे आहे तो आनंद या बाहेरच्या कोणत्याही सुखाने मला मिळणार नाही आहे हे मला जाणतंय. त्यामुळे तो आनंद मला कशाने मिळेल हे मला कळत नाही आहे. आणि या सगळ्या म्हणजे त्यांना मारलं काय न मारलं काय ह्यापेक्षाही काहीतरी असं वेगळं आहे की ज्याने तो मला आनंद मिळू शकेल आणि ते तुम्ही देऊ शकाल हा तिथे अर्जुनाचा विश्वास समोर आलेला आहे. आणि मग आता संजय म्हणतात की इथे संजयांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे की धृतराष्ट्राला की जो पूर्ण राज्य आणि आपल्या पुत्रांच्या मोहात आहे त्यांना ते सुरुवातीपासून जाणवून देत आहेत की जिथे ऋषिकेश आहेत जे गीतेच्या शेवटी त्यांनी सांगितले यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा, तर तिकडे नीती विजय धर्म हे सगळं आहे आणि त्यांचाच विजय आहे हे ते तेव्हाच सांगतात, शेवटी असं नाही. आताही ते तसं सुचवत आहेत. हे कशावरून, तर आपण जसं पाहिलं की जे संबोधनं वापरली आहेत त्यात एक काहीतरी गर्भित अर्थ आहे. तर संजय म्हणतात एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परंतप न योत्स्य इति गोविंदम मुक्त्वा तूष्णीं बभूवः. संजय म्हणतात की आता गुडाकेश परंतप म्हणजे गुडाकेश अर्जुन आहे आणि तो परंतप आहे म्हणजे दुसऱ्यांना युद्धात परंताप देणारा हा एक अर्थ आहे. आणि अतिशय तपस्वी अशा दृष्टीनेही परंतप, स्वतःच्या सुखदुःखाचा विचार न करता ध्येयासाठी अग्रेसर होणारा असा तो अर्जुन आहे. आणि ऋषिकेशम, भगवंतांना ऋषिकेशम म्हणतात म्हणजे सर्व इंद्रियांचा स्वामी, सर्व जे जीव आहेत सर्व भूतांच्या सर्व इंद्रियांचा स्वामी तो ऋषिकेश आहे. म्हणजे एकतर तो ऋषिकेश तिथे आणि आता गुडाकेश अर्जुन परंतप असा आहे. आता गुडाकेश म्हटलंय तिथे नुसतं चांगले केस असलेला असाही अर्थ आहे आणि निद्रेवर ताबा मिळवणारा असाही अर्थ आहे. म्हणजे इंद्रियावर ताबा मिळवणारा अर्जुन म्हणजे ऋषिकेश असा इंद्रियाचा स्वामी असलेल्या श्रीकृष्णांची त्याच्यावर कृपा आहे हाही भाग झाला. आणि गुडाकेश म्हणजे अर्जुनाबद्दल एक कथा सांगतात की अर्जुन एकदा केस धुवून केस मोकळे सोडून झोपलेला असतो आणि त्याच्या केशातून श्रीकृष्णांचा जप चाललेला ऐकू येतो. तर इतके ते सुंदर त्याचे केस कसे आहेत, नुसते दिसायला नाही तर त्याच्यात श्रीकृष्णांचं नामजप चालू आहे असा तो अर्जुन आहे. तरी तो न योत्स म्हणजे मी काही आता युद्ध करणार नाही असं म्हणून तो तुष्णीम बभूह म्हणजे गप्प झालेला आहे. याचा अर्थ आपण म्हणतो ना ब्लँक झालाय, त्याला काही सुचत नाही आणि तो एकदम स्तब्ध झालेला आहे असं संजय सांगतात. आता तेव्हा भगवंत थोडेसे असे मिस्किलपणे प्रहसन्नीव भारत म्हटलेलं आहे. 10वा श्लोक असा आहे तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वच. म्हणजे संजय सांगतात की इथे भारत हे धृतराष्ट्राला म्हटलेलं आहे, हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, की आता हे अंतर्यामी जे ऋषिकेश जे सर्व इंद्रियांचे स्वामी असलेले ऋषिकेश त्या दोन सैन्याच्या मध्ये शोक करत बसलेल्या अर्जुनाच्याकडे हसल्यासारखं करून म्हणजे असे गालात हसून पुढे असं म्हणतायत. ते काय म्हणतायत आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. पण इथे तो हसणं आहे ते एकतर अर्जुनाच्या विनाकारण तो शोक करतोय त्यांनी पण हसणं आहे आणि त्याच्याही पेक्षा आता अर्जुन उपदेश घ्यायला तयार आहे याच्या आनंदानेही ते हसणं आहे. आणि अशा हसण्याने मग भगवान पुढे 11वा श्लोक जिथे 11व्या श्लोकापासून गीतेचा खरा उपदेश सुरू झालेला आहे तो सुरू करतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहू.
योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.